2020 मध्ये कोरोना नावाचा हा संकट आपल्या भारत देशावर आला. ठीक आहे, कोरोनाचा संकट या भारत देशामध्ये 2020 मध्ये आला आणि बाबांनी आम्हाला कामाकरता निवडलं. का तुम्हाला कोणते काम करायचे, आमच्या बाबांनी आम्हाला निवडलं. सगळे आपले दार करून आपल्या घराच्या आत राहायचे आणि आम्हाला बाबांनी कामं दिले. 2020 मध्ये काय करायचे आहे तुम्हाला. सगळ्यांना भीती लागायची का मला कोरोना होईल बा, असं होईल. आणि मला भवनामधून नाश्त्याचे ऑर्डर आले का ते तर कम से कम 40 का 45 लोकांचं नाश्त्याचा प्रोग्राम ते 2-3दा मला तो ऑर्डर मिळाला. हे काम मी त्या भवनातले घेतले. त्या भवनामध्ये जे लोक ठेवले होते बाहेरगावचे, त्या लोकांना माझ्याकडे काम मिळाला. मला सेवकांनी केलं आणि त्याच्या म्हणजे माझे घर चाललं. माझी नाश्त्याची दुकान होती त्या टायमात आणि त्या टायमात माझे नाश्त्याची दुकान होती. तर मला ते काम बाबांनी दिलं. मी ते काम पूर्ण निभावलं. मग असं एक झालं, चिचघाट या गावाला एक गजाननजी शिंदे नावाचा सेवक आहे. त्या सेवकाची त्या गावात खूप तब्येत बिघडली. त्याची 4 दिवसांमध्ये त्या सेवकाचे 12 किलो वजन झालं, कम झालं. एका दमानं 12 किलो वजन कम झालं. आणि हा दुसरा जो पिरियड होता, दुसरा कोरोनाचा पिरियड आला, तो काळ होता. कोणी कोणाला घरी येऊ द्यायचे नाही, काही नाही. आणि एका सेवकाचा फोन आला का भाऊ म्हणे गजाननची तब्येत खूप खराब आहे आणि म्हणे याला कोणी निघाले दवाखान्यात न्यायला तयार नाही. त्यांनी मंडळामध्ये फोन मारला. म्हणे अध्यक्ष साहेबाला सुद्धा फोन मारला. म्हणे त्या टायमात अध्यक्ष मदनकर साहेब होते. त्यांनी सांगितलं म्हणे का येथून गाडी येऊ शकत नाही, तुम्ही तिकडच सोय करा आपली आणि दवाखाना करावा. आणि कोणी त्या सेवकाला न्यायला तयार नसल्यामुळं मी दोस्त होतो त्यांच्या नागपूरला राहणारा. तर त्यांनी मला फोन मारला तर माझ्या मुखातून असे शब्द निघाले, तुम्ही म्हटलं माझ्या घरापर्यंत घेऊन या. बातमध्ये काय करायचं आहे काय नाही तो भगवंत आहे, पाहू का करायचं म्हणतो. त्याच्या सेवकाने असं केलं. एका सेवकाने हिंमत बांधली आणि त्या सेवकाला माझ्या घरापर्यंत आणलं आणि मला त्या घरापर्यंत सोडून दिलं आणि ते गावाला चालले गेले. मी त्यांच्या नाश्ता पाणी केला, भगवंताला सांगितलं, त्यांना मेडिकलमध्ये घेऊन गेले. मेडिकलमध्ये नेल्याच्या नंतर मेडिकलवाल्याने डायरेक्ट त्यांच्या रिपोर्टा वगैरे पाहून त्यांना टीव्ही वार्डात टाकलं आणि टीव्ही वार्डामध्ये टाकून शाने त्याचं काही दिवस ठेवलं. तिथून डायरेक्ट पुण्याहून मेडिकल वार्डामध्ये आणलं, मेडिकलमध्ये आणलं. पुन्हा रिपोर्टा झाल्या. रिपोर्टा करता करता त्यांना का वाटलं का नाही मालूम नाही आणि पुण्याहून त्यांना सुपर वार्डामध्ये नेऊन टाकलं. आणि माझी पंढरी घाबरू लागली का की त्या दवाखान्यामध्ये मी ज्या केसा पाहायच्या, बघा बाबाने कसा काम दिला मला. सगळे आपले आपले दरवाजे लावून आपल्या आपल्या घरात राहायचे आणि मी त्या शेवकाय करता दवाखान्यात जायचे, त्या शेवकाय करता डब्बा नेऊन द्यायचे, त्या शेवकायपाशी बसायचं. कसा काम दिला बाबांनी मला कोरोनामध्ये. आणि काय झालं तो मी अनुभव सांगण्याचा प्रयत्न करून झालो तुम्हाला. आणि तसं करता करता मला भीव लागू लागला का की दवाखान्यातून आता निघणं चालू झाल्या. त्या गोळ्या पावसाने मलाही भीती लागायची. मला घाबरल्या नाही. मी म्हटलं याच्या चक्करमध्ये जर काही कमी जास्त मला जर होऊन गेला तर कसं होईल बा. आणि कोरोनाच्या काळ मी तर त्याला दवाखान्यात गेलं. आता ती जबाबदारी माझी. तर असं करता करता 12-13 दिवस झाले. मला भेव लागू लागला. तर एक दिवस मला असा विचार आला, डब्बा घेतला त्याच्या पत्नीचा, त्याचा डब्बा बांधला आणि मला काय मनात आलं, मला मी रोजच परिणाम करू. पण त्या दिवशी मला तो वेगळाच परिणाम झाला. मी भगवंताला परिणाम केला आणि कसं तो शब्द बोललो मी तुम्हाला सांगून आलो. शब्दाचा अनुभव सांगितला आता देवगडे भावना. आणि मी कसे शब्द बोलले परिणाम केला का भगवान बाबा हनुमानजी तो सेवक तुमचा आहे आणि त्रास मला होऊन राहिला. काय म्हटलं, सेवक तुमचा आहे आणि त्रास मला होऊन राहिला. तुम्ही माझ्या संग चाला आणि तुमच्या सेवकाला काय झालं ते तुम्ही पहा आणि त्याला बरं करा आणि त्याची सुट्टी करून माझ्या दवाखान्यात जाणं बंद करा. बस परिणाम केला. असे शब्द बाबाला सांगितलं. तुमच्या विश्वास बसणार नाही साहेब, तुमच्या विश्वास बसणार नाही. माझ्यासारख्या लहानशा माणसाचे शब्द बाबांनी ऐकले. माझ्या बरोबर सुपर मेडिकल मध्ये गेले. मला ठाऊक नाही बाबा, मला ठाऊक नाही. मी फक्त बोललो हे मला ठाऊक आहे. आणि त्याचं गेल्याच्या नंतर मी डब्बा ठेवला आणि तो गजानन शिंदे हा नावाचा सेवक
तो उठला आणि म्हणते बाबा हनुमानजी हे काय रे म्हणते, आणि ते काय म्हणते बाबा उभे आहेत म्हणते दरवाज्यात. मला नाही दिसले रे बाबा, त्या सेवकाला दिसले. आणि बाबा त्यांच्या बेटवर, बाबा हनुमानजी त्या सेवकाच्या बेटवर उभे झाले आणि बाबा दरवाज्यात उभे राहिले. त्यांना दिसत होते, मला नाही दिसलं. मी काहीच पाहिलं नाही त्या दवाखान्यात. फक्त मला तो गजानन शिंदे हा सेवक दिसायचा, त्याची पत्नी दिसायची, प्रेमळ बेडवर झोपलेले ते मरीज दिसायचे. पण मी बाबा हनुमानजी मला तिथं त्या टायमात दिसले नाही. झाली ते क्रिया झाली. ज्या माणसाला 15 दिवस पासून जो व्यक्ती सुधरत नव्हता, 15 दिवसापासून ज्या माणसाला दवाई लागत नव्हती, तो व्यक्ती ते घटना, ते अनुभव झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीची दुसऱ्या दिवशी सुट्टी झाली. म्हणजे याला काही घेऊन द्या, काही झालेले नाही, तुम्ही आपल्या घरी घेऊन द्या. आणि मी जेव्हा त्याला घरी आणलं, त्याच्या खोकला चालूच होता. जेव्हा तो खोकल्याचा आजूबाजूचे पूर्ण लोक माझ्या दरवाजाला समोर येणे की याने कोरोनाचा पेशंट घरी आणला, असे आजूबाजूचे पुढे लोक दरवाजा समोर गुळाचे आमचा दरवाजा लावूनच राहतात. बाकी तो मोठ्यानं खोकले, पण तो खोकले म्हणून आजूबाजूचे लोक जमाचे यायचे म्हणजे कोरोनाचा पेशंट आपल्या घरी आणून ठेवला म्हणे, असे बोलायचे. पण तो बाबा खूप महान आहे. माझ्यासारख्या साधारण माणसाबरोबर मेडिकलमध्ये, त्या सुपर मेडिकलमध्ये आले आणि त्या सेवकाला बरं करून त्याची सुट्टी झाली आणि पूर्ण बरे झाले. असा परमेश्वर आहे. असं काय झालं? बाबाची जे शिकवण आहे आमच्या कुटुंबांनी आम्हाला दिली आहे, ज्या दिवशी आम्ही हा मानवधर्म स्वीकारला, सगळ्यांना 4 तत्व 3 तत्व 5 नियम आणि बाबा हनुमानजी हा मंत्र सगळ्याला मिळाला, तसा मलाही मिळाला. पण हे 4 तत्व 3 तत्व 5 नियमाचे जे पालन करणं, या धर्माच्या शिकवणीप्रमाणे चालन, त्याच्यात सगळ्या क्रियावती नाही मार्गात भरपूर लोक राहणार आहे. आम्ही खूप अनुभव घेतलाय 97 पासून. खूप मोठे मोठे बुद्धिवान आहेत त्या मार्गात, खूप ज्ञानी आहेत, खूप ज्ञानी आहेत. पण तुम्ही एखाद्या दिवस सजमाचे तर म्हणा का साहेब मला तीर्थ बनवून द्यायची, माझी तब्येत खराब झाली की ताप आहे उतरते का तपा, नाही एखाद्या सेवड्या सेवकाले म्हणा, त्या सेवड्या सेवकाच्या तीर्थाने त्याच्या बोलण्याने दुःख दूर ठेवतात. असे अनुभव मी बघितले आहे. आणि मला हा अनुभव येण्याचं कारण एक आहे. आता जे राजूभाऊ निरासेने आपल्या जीवनात मी आलो ते सांगतच होते, तर त्यांनी मला जे ज्या गोष्टी सांगितल्या त्याचे कारण असं आहे, पहिल्या दिवशी ज्या लोकांनी मानवधर्म स्वीकारला त्या लोकांनी बराबर सोडणूक केली नाही. बराबर सोडणूक नाही केली. आम्ही फक्त मानवधर्म स्वीकारला. त्या दिवशी आम्हाला कोणी विचारलं नाही. आम्हाला 97 कोणत्या आमच्या मार्गदर्शकात म्हटलंच नाही का बापू हे व्यसन बंद करणं पडते, म्हणतो बेटा या मार्गामध्ये व्यसन बंद करणं पडते. हो काकाजी, दारूदानी सट्टा जुवा, पटाची वेळ, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, रागाने बंद करणे, स्त्रियांनी मुलांना प्रतिदेवाला वाईट शब्द बोलू नये, येथपर्यंत या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. पण याच्या पलीकडचे माणसात आणि बाईत जे व्यसन असतात त्या विषयावर कोणी बोलत नाही. त्या माणसाला म्हणतात चैत्रहीन माणूस आणि चैत्रहीन बाई. तुम्ही नियमावली वाचा, येथून गेल्यानंतर नक्की नियमावली वाचा. मी एका कार्यक्रमातून आल्यानंतर नियमावली वाचली, ते सगळं लिहिलेलं होतं. या मार्गात येणारा जो सेवक आहे, या मार्गात येणारा जो नवीन गडी आहे किंवा नवीन सेवक आहे, तो जर चैत्रहीन माणूस असेल किंवा चैत्रहीन बाई असेल, अशा लोकांनी हा धर्म स्वीकारू नये. सापट लिहिलाय, धर्म स्वीकारू नये. जर धर्म स्वीकारायचा आहे तर न लाजता न सरवता अशा बाईने किंवा अशा माणसाने सोडणूक करणे सोडणूक असं न केल्यास ते धर्मात राहतील, जगतील, पण मेल्यावर अशा माणसाला अशा बाईला मुक्ती नाही मुक्ती अशा माणसाला अशा बाईला. ते राहतील मार्गात, त्यांचे जीवन टाकत नाही. जेव्हा त्यांच्या कुटुंबात कोणती अडचण किंवा कोणते दुःख आलं तर परमेश्वरापाशी उभा झाला किंवा तीर्थ बनवून का काही करून तर परमेश्वर त्याच्या शब्दावर कार्य करणार नाही. हा माझ्या जीवनातला अनुभव. माझ्या शब्दावर सुपर मेडिकल मध्ये का गेले, का की हे चूक माझी स्वतःची छोटी. मी या मार्गात आलो पण एक चैतन्यहीन माणूस होतो, मला समजलं नाही. मी मार्गात आल्यावर चैतन्यहीन कार्यात गेले, मला कॅन्सरची बिमारी झाली. 2010 मध्ये गरीब बाबाचे सेवक गरीबदासजी यांच्या माध्यमातून ते चूक माझ्या ह्या चर्चा बैठकीच्याच माध्यमातून त्यांनी सांगितल्याप्रमाणे माझी चूक माझ्या लक्षात आली. मी त्या चुकीची मार्गदर्शकापासून सोडणूक केली. काही दिवसात अशी क्रिया झाली, न चिरफाड करता न ऑपरेशन करता माझ्या छात्यातून गोल गोल गोला निघाला, घराच्या बाहेर गेला. त्या दिवसापासून मला जो संध्याकाळी त्रास होत होता, अंग दुखणे आणि सुटफुट जंतू चालणे, ते क्रिया बंद झाली. असा मला अनुभव आला. आणि तेव्हापासून मी जे काही भगवंताला योग मानतो तो परमेश्वर मला तेव्हापासून योग देतो. माझ्या घरातली तेव्हापासून माझी गरज उंचावर आली. तेव्हापासून मी खूप आनंदात आणि खूप सुखात आहो. कशामुळं? चैतन्याची सोडणूक केल्यामुळं.
खरंच या मार्गामध्ये चैतन्यहीन माणूस आणि चैतन्यहीन बाई चालत नसत, यांना जे मार्गातले जे मुलं आहेत, या मार्गातले मुलं आणि या मार्गातल्या ज्या मुली आहेत, त्या या मार्गातला जो सेवक आहे, जो व्यक्ती असे कार्य करत असत, जो व्यक्ती चैतन्यहीन माणूस असत, जो मुलगा चैतन्यहीन कार्य करत असत, प्रेम संबंध करत असत, त्यांनी आपल्या घरात थोडस लक्ष देणे. काहून लक्ष देणे? तू करू नको असा मी म्हणणारच नाही, तू स्वतः लक्ष दे. का तू ज्या चैत्रहीन या मार्गात आल्यावर करून राहिला, स्त्री असो, पुरुष असो, मुलगा असो किंवा मुलगी असो, त्या लोकांनी थोडस आपल्या घराकडे लक्ष देणे. माझी आई चांगली आहे का? माझे वडील चांगले आहेत का? माझ्या घरात खूप मोठी कोणती बिमारी का कोणता उदाहरण तर नाही उभा झाला? आमच्या घरात पैसा वाचून का नाही राहिला? याचा थोडासा विचार करणे त्या मुलांनी. आमची गरज ती का मागाय बा? आमच्या मागून आलेले हे जे सेवक आहे ते सगळे सामोर चालले, आमचे घर निश्चितच आहे, आमची परिस्थिती निश्चितच आहे. तर कारण तेच आहे का त्या कुटुंबाने, त्या मुलांनी आपल्या वाईट विचाराची सोडवणूक नाही केली. ते चैतन्य नाही. आई वडिलांनी जर चैतन्यहीन आजी सोडवणूक नाही केली तर मुले चैतन्य होतील का नसतील? जसे माझे विचार चैतन्य नाही, मी त्याची सोडवणूक नाही केली. तुम्ही तुमचा अनुभव आहे ना, तुमच्या पतीदेव दारू पित होता, तुम्ही सांगितलं का मार्गदर्शक साहेब खूप दारू पितात, ते सुधारले पाहिजे, जी यांची दारू बंद झाली पाहिजे. तुम्ही मार्गात आल्या त्या पतिदेवाची दारू बंद झाली का नाही झाली? मग हा चैतन्यहीन माणूस आहे, ही चैतन्यहीन बाई आहे, याची जर सोडवणूक केली तर तो चैतन्यहीनाचा विचारही बंद करत. चैतन्यहीनाचा विचार हा जन्मापासून आहे. जो माणूस बाई माणसाचे जन्माले आहे त्याच्यामध्ये हा व्यसन जन्माचाच आहे. याला बंद करा असं नाही, पण याची मर्यादा आहे. मर्यादा आहे, मर्यादा आहे. जसं लग्न येऊ झालं, आपले पतिदेव आहेत, आपली पत्नी आहेत, हे मर्यादा आहे. मर्यादा तोडते जो त्याला चैतन्यहीन माणूस म्हणते, त्याला चैतन्यहीन बाई म्हणते, त्याला चैतन्यहीन मुलगा म्हणतात, त्याला चैतन्यहीन मुली म्हणतात. तर ज्यांना हा व्यसन आहे हा बंद करा. आणि बंद नसेल होत तर आपल्या मार्गदर्शकापासून गुपचाप सोडून करा. आणि पहा मग तुम्ही अनुभव कसा परमेश्वर ऐकत नाही, कसा परमेश्वर कार्य करत नाही, कशी घराची उंचार येत नाही, कसा घरातल्या बिमाऱ्या बाहेर जात नाही, कशी गरिबी बाहेर जात नाही, याचा तुम्ही अनुभव घेऊन पहा. मी अनुभव घेतला म्हणून माझ्या अनुभव मी तुम्हाला सांगून राहिलो. माझ्या स्वतः सुपर मेडिकल मध्ये बाबा आणि बाबा हनुमानजी आहे. का सांगून राहिलो? मी माझी सोडवणूक केली माझ्या चैतन्याची. मी चैतन्यहीन माणूस आहे आणि माझ्या शरीरातला कॅन्सरही निघाला आणि आज मी खूप आनंदात आणि खूप सुखात आहो. खूप आनंदाने सुखात आहो माझ्या बाबाकडं. माझे बाबा जर मिळाले नसते, मला पारस हा मोठा मिळाला, पारस मला मिळाला म्हणून आज मी यांच्या संगतीनं मी सुखी झालो. कशामुळं? यांच्या संगतीनं. वाईट माणसाशी बसलो असतो तर वाईटच कार्य करत राहिलो असतो. म्हणून चांगल्या जागी बसा, चांगल्या माणसाशी बसा, चांगल्या बाईशी बसा. ज्याच्यात चांगले विचार दिसतात त्यांच्याशी संगत करा, त्यांच्याशी मैत्री करा. ज्याच्यामध्ये चैतन्य, ज्याच्यात वाईट विचार आहे त्यांच्या जेवढं जाऊ नका, तसे तुमचे विचार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एवढं बोलून त्याने माझे संदेश सांगतो. सगळ्यांना माझे नमस्कार. दादा जास्त बोललो असून वेळ गेला असून याची माफी मागून बाबा.